नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाचं पत्र, पक्ष घटना दुरुस्त्यांबाबत सादर करा. निवडणूक आयोगाचे राष्ट्रवादीला निर्देश. आमदार रोहित पवारांची तब्येत बिघडली, उपचारासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल. कॉमेडी अभिनेता सुनील ग्रोवर सईचरणी नतमस्तक, साईबाबांचे बोलावणे आले आणि दर्शनासाठी आलो, ग्रोवर यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमधील संगमनेर शहरात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. 12,40,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीतील 76,000 शेतकरी पहिल्या टप्प्यात पात्र. शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम वर्ग होणार. कर्जमुक्तीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य, प्रशासनाचं आवाहन. मनोज जरांगीची पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा. सरकारनं काढलेले GR अद्याप लागू केले नसल्यानं जरांगेंचा एल्गार. विदर्भातील 11 जिल्ह्यात ओबीसींचा एल्गार. ओबीसींच्या जीवावर सरकार स्थापन झालं. उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्यानं ओबीसींवर अन्याय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर पुन्हा वातावरण तापलं. रविकांत तुपकर यांचे पहिल्याच यादीवर प्रश्नचिन्ह. स्पर्धा परीक्षा गोंधळांविरोधात संभाजी ब्रिगेडचे नांदेडमध्ये आंदोलन. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील कोपरली विश्वनाथनगर मार्गाची दयनीय अवस्था. रस्त्याच्या चिखलानं रोखली विद्यार्थ्यांची वाट. महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावरच अडकले. 40 ते 50 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच परिणाम. 4 दिवसांनंतर हिंगोलीच्या वारंगा परिसरात पावसाची दमदार हजेरी. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावच्या आसनखेडात महिला बचत गटाची सामूहिक शेती. 16 महिलांची 16 एकरांवर सामूहिक शेती. ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी उपक्रम. जालना जिल्ह्यातील आष्टीत बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या मुजोरी विरोधात शेतकरी आक्रमक. कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. भाजपकडून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर. सोलापूरमध्ये शिवसेना उभाटा गटाकडून भाजपचा निषेध. लातूरमध्ये कृषी अधिकारी कार्यालयासमोर बोगस बियाण्यांसाठी शेतकरी संघटनेची निदर्शने. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे नापास सरकार. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांची टीका. RSSचे लोक म्हणतात जेनझीचं आंदोलन संविधान विरोधी होतं. भाजपला स्वतःचं संविधान आणायचं आहे. भाजपला जेनझी सोबत संवाद साधायचा आहे, मात्र लाठी चार्ज करायच्या आधी हा संवाद साधायला हवा होता. आदित्य ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका. मुंबईत SRA प्रोजेक्टच्या बिल्डर्सकडून अडचणी. फेब्रुवारीमध्ये आदेश देऊनही कारवाई करण्यात आली नाही. रोहित पवार यांचा आरोप. नागपुरात E20 पेट्रोलच्या विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा काढणाऱ्या युवक काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरमध्ये मतदार पडताळणीचा शॉर्टकट. बूथ लेव्हल अधिकारी मतदारांच्या घरी न जाता केंद्रांच्या सामुदायिक भवनांमध्ये. चांदवडच्या नाफेड गोदामातील कांदा सडला. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. प्रहारचे गंभीर आरोप. धाराशिवमध्ये अपंग शेतकऱ्यांना 700 रुपये उसने घेऊन भरला विमा हप्ता. भरपाई मिळाली अवघी 211 रुपये. अपंग शेतकरी दाम्पत्याची विमा कंपनीकडून थट्टा. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धाबोसा धबधबा परिसरात लोखंडी रेलिंग तुटून दुर्घटना. 2 तरुण पर्यटक दरीत कोसळले. सुदैवाने दोन्ही पर्यटकांचा जीव वाचला. मात्र पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर. परभणी शहरातून जिंतूर रोडवरील रायगड कॉर्नरवर वाहतूक कोंडीनं नागरिक त्रस्त. वाहतूक शाखा दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुठा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ. नदीपात्रातील पाण्यात कार अडकली. नागरिकांकडून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न. मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गांवरील बोरघाट खंडाळा घाटाजवळ कारचा अपघात. कार 50 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवानं कार झाडाला अडकल्यानं मोठी दुर्घटना टळली. साताऱ्यातील सडा वाघपूर पठारावर थार गाड्यांचा जीवघेणा स्टंट. सोशल मीडियावर व्हायरल. स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. सिंधुदुर्गच्या गणपती शाळेत मूर्ती घडवण्याची घाई सुरू. पीओपीच्या जमान्यातही पारंपरिक गणेश मूर्तीला प्राधान्य. पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या मूर्तिकाराच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण.
भिवंडी बस स्थानकाला आले तलावाचे स्वरूप. बस स्थानक परिसरातील रस्त्याची ही दुरावस्था, नागरिकांमधून संताप व्यक्त. वाशिम जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीपात्रात 4 चाकी वाहने पाण्याखाली. स्थानिकांच्या मदतीनं गाडीत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवस अतिवृष्टी. मात्र खडकपूर्णा धरणातील जलसाठा अजूनही 0%वर. 43 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणात 2 दलगमी पावसाची आवक. हिंगोलीत जावयानं 19 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत नदीत उडी घेत आत्महत्या केली. सासरवाडीतील लोकांनी छळ केल्याचा व्हिडिओमध्ये आरोप. जलजीवन मिशनची कामं अर्धवट राहिल्यानं लातूर जिल्ह्यातील खंडापूर ग्रामस्थांचे जिल्हा परिषद समोर भीक मागो आंदोलन. कामं रखडल्यामुळे गावातील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते मोठी पायपीट. या होत्या 36 जिल्ह्यातील 36 घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.